नमस्कार, मी आले मिराज थिएटरमध्ये. इकडे 11 सप्टेंबरला कुर्ला टू वेंगुर्ला माती आणि नाती जोडणारा सिनेमा. दिग्दर्शक आहे विजय धोंडकलकर. छान पोस्टर आहे. मुलावरती ना एक कार्टूनचा चित्रपट बघताय आणि आम्ही गेले 2 तास झाले कंप्लीट. आम्ही खाली बसलेलो आहोत. खूप काही खाल्लं आहे आम्ही. नंतर असं खूप ठिकाणी फिरलो. एका ठिकाणी एका वॉचमॅनकडून एक झाडही घेतलं. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेल ते झाड कसं आहे ते. त्याला छान अशी ऑरेंज फुलं आहे. तिकडे बाहेर याच बाजूला एक बिल्डरचं काम चालू आहे तिकडे. आणि कंटाळा आला आहे मला बसून. ती बरोबर बोलत होती मुलगी की मम्मी तुमच्या दोघांचंही तिकीट काढतो आणि तुम्ही बघा. इथे झाडं मस्त आहेत ना ही. तर ते मिराजचं सिम्बल दिसलं. तिने आमच्या नव्या मुंबईमध्ये पण हा चित्रपट लागला आहे, पण तरी तिला इकडे यायचं होतं. हे मिराज थिएटरचं तिला की नाही 70 mm तिला ते सिटिंग आवडले, म्हणजे यांचा हॉल. तर तो असं एकदम पूर्वीच्या काळी आम्ही सत्यम शिवम थिएटर होतं, तर त्या सत्यम शिवम थिएटरमध्ये पण असा 70 mm पडदा असायचा. आणि खरंच छान आहे, सुंदर आहे. मला तर 2 तास अगदी आधी खूप काय काय खाल्लं आम्ही तिथे. आणि नंतर मग अजूनही काय काय तिथे चहा कॉफी, अजून बर्गर खाल्ले मुलांनी. आणि ती खूप स्लो खाते, त्याच्यामुळे शो चालू झाला मग ती आतमध्ये घेऊन गेली. तर आता इकडे पण छान मोठी स्क्रीन आहे. आता पुढच्या फ्रायडेला एक स्त्री येतोय ना, स्त्री नावाचा एक पिक्चर येतोय तो. तिकडे बघा ती जिने आहेत, इलेक्ट्रॉनिक जिने, काय त्याला म्हणतात मला नावं येत नाही. तर आता मी स्टार मेकर ओपन केलं आणि तिथे गाणं गायचा प्रयत्न करत होते, पण मला काही ऐकायलाच येत नव्हतं. काय माहिती मी काय घेऊन आली घरामध्ये. तर असं आहे हे थिएटर. बाहेरून पण खूप छान आहे. पूर्वी वडाळ्याला आमचे नातेवाईक होते, आम्ही कधी येत नव्हतो इकडे. आज आले मी. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आता कशा गोष्टी घडत आहेत तुम्हाला सांगू की 50 वर्ष झालं आहे मला मुंबईत कंप्लीट. तर 50 वर्षात जे स्टार्टिंगला जे आम्ही लहान होतो 1-2 वर्षाचे त्यावेळेचं जे आहे मुंबई, तर आता पुन्हा मला तिकडे जायचे योगायोग यायला लागले. मुलीनं सांगितलं त्यानंतर तर बघा तो एक चित्रपटाचा तो बघा चालू आहे तिकडे. खूप मोठी स्क्रीन आहे. तर आणि मला ना ते पिलरला ना ते बघा असे मोठे मोठे हे आहेत. तर बघा तो पिलर आहे तिथे, तो बघा तो. तर त्या पिलरला ना ते असं थम्सअपचं छान असं वरती येते. खूप मस्त वाटतं ते. 3D टाईप काहीतरी आहे. 2-3 पिलर आहेत. इकडे 5 हे आहेत आतमध्ये, तर त्यांना विचारायला पाहिजे उगाचच. तर 5 थिएटर आहेत अलग अलग. 5 पिक्चर लागले एका टाईमला. इकडे आता सध्या तो जॉली LLB 3 चांगला चालला आहे. होय, मला हा बघायचा, हा कुर्ला टू वेंगुर्ला. मराठी आहे ना, बघूया काय आहे त्याच्यात. काय हो आली का? तर बघूया आता. हा ना, ती मोठी स्क्रीन आहे. तिथे चित्रपटाचे हे दाखवत आहेत, प्रोमोज. ते तर बघा तो स्त्रीचा पण मी पाहिला. आणि एक झुंबी, शाळकरी मुली झुंबी बनतात, तो पण येतो. त्याचं नाव मला माहीत नाही. वेगवेगळे दाखवतात. हा बागी 4 आहे ना, हा गेल्या आठवड्यात झाला आहे चित्रपट. आता परत चित्रपटाची दुनिया ना. मिराज सिनेमाच खूप जुना आहे वडाळ्यामध्ये. तिकडे झुंबर बघा ना केवढा आहे ते झुंबर. मजा आली म्हटलं. तू असंच थांबा जरा, मी दिसली पाहिजे बघा. तुझा खांदा हलवू नको, किंवा असं धरशील जरा असं.
असं मी दिसेल ना थोडीशी इथे. आणि ते असं धरतो सोड. फक्त असंच धर. तर चालूच ठेवलेलं आहे. बरं झालं, थँक्यू. किती वेळ लागेल अजून? हे सगळे जात आहेत वरती. हो आता सुटणार येणार ती. कसला इंग्लिश आहे आणि तो कार्टूनचा कसला पिक्चर आहे? मला तर नावही येत नाही बाई त्या पिक्चरची. विचारलं का त्यांना? तो कार्टूनचा सुटला का? सुटेल आता किती? थोडा वेळ. वरती पण आहे पहिला दुसरा माळा. तिकडे रेस्टॉरंट वगैरे छान आहे, खायला वगैरे मस्त. ते आम्ही किती 370ला होतं ना तो? काय होतं आपण काय खाल्लं? 370ला काय खाल्लं आपण? पनीर पुलाव. काय होतं ते? नाही बर्गर नाही रे, बर्गर नंतर खाल्ला. आधी काय खाल्लं आपण ते? बाउल राईस. हॅलो. हां, मला अजूनही ऐकायला नाही आलं. तू ते म्हणजे ना असं आपल्या मराठी तो बासमती असं राईस होता आणि ते छान असं ना चायनीज अशी म्हणजे ज्युसी राईस होता. त्याच्यामध्ये काहीतरी शिमला मिरची होती, गाजर होतं, पण एकदम टेस्टी होता. एवढ्या ह्याच्यात दिलं असं. काल काय करत होते लोक? ते भांडं होतं ते छान होतं. ते खाल्लं. बर्गर खाल्ला. बर्गर यानं अर्धा मी अर्धा खाल्लं. हो त्यानंच तो एवढा भात राईस खाऊन पोट भरलेलं. बाकी करतोस? तर आता म्हटलं बसून कंटाळा आला. थोडंसं आम्ही त्या बाजूला गेलो, तिकडे बाहेर चहा प्यालो, तिकडे फिरलो. तिकडे वडाळा वेस्ट आहे रेल्वे स्टेशन. इकडे सगळी कामं चालू आहे, मोठ्या बिल्डिंगची. मोठे प्रोजेक्ट आहे, हाय राईज बिल्डिंग बनत आहेत. तर आम्ही तिकडून पुढे जरा ते चालत गेलो. जवळजवळ इथून ते आम्ही 20-25 मिनिट चालत गेलो. तिकडून आलो. तिकडे पण दुकानं आहेत, मोमोज छान काय खाऊ शकता तुम्ही. असं इथेच का असं काही नाही. इथे फार महाग आहे, म्हणजे आपल्या मराठी माणसांना ॲक्च्युली सेम आहे. 270 280. किती वेळा देतो म्हणून बोलाय? पण ते चांगले लागते ते पदार्थ, टेस्टी. खूप गार वाटते कारण AC फुल याच्यात चालू आहे. तिकडे मी थोडंसं बनानाही खरेदी केलं आहे. एक असं लॉंग ब्रेड घेतला आहे ज्याच्यामध्ये खूप काही असं वेगवेगळं काही टाकून आहे. त्यात मग घरी गेल्यावर काहीतरी ऑमलेट टाकून किंवा चिकन असं ड्राय चिकन टाकून ते खाता येतं. असे मी लॉंग असे ते बर्गर टाईप घेतले. ब्रेड सुटेल आता. आहे का या मुली उठल्या ह्या पण बहुतेक त्यात पिक्चर बघायला चालतं. माझी तिकीट काढलं असतं तर बरं झालं असतं. पण नाही, छान वेळ गेला ना आपला. मी आले बजरी बर्डसाठी. तिला ताराला आपला एक छोटासा पिग्गी घ्यायचा आहे. आम्ही इथून विचार करत होतो डायरेक्ट मुंबईला जायचं कॉफर्ड मार्केटला, पण हे म्हणाले की नको, लांब पडेल, जायला 1.5 तास लागेल, यायला पुन्हा मुलं परत. इथे गाडी पार्क केलेली आहे. 80 रुपये. इथे चार्जेस खूप आहे कार पार्किंगचे. 80 रुपये घेतले आमचे. तर पण ठीक आहे, आपलं वाहन अगदी जागा व्यवस्थित आहे. मग आम्ही नाही गेलो, आम्ही कॅन्सल केलं. कारण हे असं आउटसाईडला पडतं एकदम. इथून सगळं खूप लांब आहे, वडाळा वगैरे. रेल्वे स्टेशन म्हणजे किती आपल्याला 15 ते 20 मिनिट सांगितली ना त्यानं. हो, रेल्वे स्टेशन. चालत 15-20 मिनिट. गाडीने 15 ते 20 मिनिट. चालत तर म्हणजे झाला पाऊण तासाचा रस्ता धरा. तर थंड खूप लागते मस्त तिकडे. असं जोरात AC चालू आहेत बघा सगळे. असंच होतं मगाशी पण, असं सगळं खाली झालं. आताही सगळा शो परत भरला आहे.
आज फ्रायडे आहेत, सगळे नवीन शो चालू झालेत. 5 शो आहेत एका टाईमला, होय ना, 5 पिक्चर. जॉली, LLB 3 आणि हा चालू आहे का, हा बागी 4 चालू आहे आता सध्या. बागी 4 पण चालू आहे. आणि तो इंग्लिश कार्टून कसं जे पाहायला आमची मुलं गेली. बाकी मग मला अजून माहिती नाही. इकडे 12 सप्टेंबरला हा पण आहे, हीर एक्सप्रेस पण चालला आहे ना, है ना? नाही, तो हीर एक्सप्रेस पुढच्या आठवड्यात येणार आहे ना. तो आजच, सॉरी, आज 12 सप्टेंबर, आज तो शो, पहिला शो आहे त्याचा. पुढच्या शुक्रवारी तो स्त्री येते, तो पाहायला पाहिजे. आणि हा पण आजच आहे. हा काय, ह्याचं नाव काय आहे? जुगनुमा. हा ना. हा पिक्चर कुठला आहे? हॅलो, मला काय जुगनुमा. अच्छा, जुगनुमाच आहे ते, कारण ते इंग्रजी नाव आहे ना. आणि ते आपल्याला वाचायला येतं इंग्रजी, पण ते काही वेगळंच दिसतंय. तो जे आहे का जी आहे का टी आहे? जेच आहे हा, जुगनुमा. मनोज बाजपेयीचा. 12 सप्टेंबर म्हणजे 1, 2, तो हीर 3 बरोबर, आणि जॉली 4, आणि तो इंग्रजी 5 बरोबर. असे 5 चित्रपट चाललेले आहेत. मला ते भारी आवडलं ते बघा. ते त्या पिलरला बघा ना, तो 3D असं वाटतं, छान मस्त प्यावं असं वाटतं तिकडे बघून, है ना. तर आता दुपारी 2 वाजलेत ना, पूर्ण किती वेळ झाला आहे, 2:22 झालेले आहेत. आणि येतील आता. आम्हाला जरा झालं, मी तो पुढचा कॅन्सल केला विचार, पुढे जायचा. कुठे जाणार होतो आपण ते बगिरीसाठी? मुंबई, एकदम कॉफर्ड मार्केट, खूप लांब आहे ते. बरं, इथून जोगेश्वरीला तेही लांबच पडतं. तर जाऊ दे, एका पग्गी पिज्जीसाठी कुठे जा, एका बर्डसाठी. इथेच आता आम्ही जाताना कुठेतरी आम्ही घेऊ. तारा आमची एकटी झाली ना, म्हणून तारा वेड्यासारखी करायला लागली. तर तिला कुणीतरी खेळायला बर्ड पाहिजे म्हणून. आणि इकडे वाहनं वगैरे काही नाही आहेत. मला तर तुरळक एखादी टॅक्सी दिसली ज्यावेळेला आता आम्ही चहा प्यायला गेलो ना. तर आम्ही जवळजवळ 20-25 मिनिट चाललो. चांगला वॉक झाला. आता वॉकला एक्स्ट्रा जायला नको मला. इकडे पण एक प्रोजेक्ट चालू आहे ऑलरेडी. तिथे 2 ते 3 प्रोजेक्ट झालेले आहेत कंप्लीट. तर तिकडे मला एक छान झाड मिळालं. तर बघूया ते जगतं आहे का. घेतले मी पिशवी. तर वॉचमन आपलेच विदर्भातले होते, त्यांनी दिलं ते. एवढी झाडं असतात, काय झालं एखादं मागायला, मग प्रेमानं आणि दिलं. ते बोलले घ्या तुम्ही. तर मला इकडे आल्यावर ह्यांच्याकडून कळालं की इकडे ते असे घुमट होते. किती होते? 5 होते का ते घुमट? किती होते? 5 असे काहीतरी होते. हां, तो एक मी म्हणतात हे असे काय म्हणतात म्हणून माझी नजर निरीक्षण. आम्ही बाहेर गेलो, इकडे ह्याच्या बाहेर. आणि मग त्या कोपऱ्यात, त्या जिकडे ते झाड मला दिलं त्या वॉचमन दादांनी की नाही, तर तिथे एक प्रोजेक्ट चालू होतं. माझं नजर गेली. म्हटलं हा काय विचित्र प्रकार आहे. त्याला ना असं तो पाडवलेला नाही आहे, तो घुमट आकाराचं ते स्ट्रक्चर तसंच आहे. ते इकडे ह्याच्या पाठीमागे आहे ते. तर ते पाहायला आम्ही आता जाताना बहुतेक मी पुन्हा एकदा तिथे विचारेल, किंवा आपल्याला मग गुगलवर शोधावं लागेल. कारण मुंबईमध्ये असे खूप सारे असे ऑथेंटिक प्लेसेस होते, आताही आहेत. काही नवीन माणसांना, आता आम्ही 50 वर्षापासून मुंबईत राहतो, पण आम्हालाही माहिती नाही आहे काही वस्तू कुठे काय अशी काही होतं. सायनचा इकडे किल्ला आहे ना, तुम्ही बघितलात का कधी? गेलेलात? मी गेलेली आहे. तुम्ही नाही गेलात? कमाल झाली. मी 7592ला गेलेली तो किल्ला बघायला. आम्ही पहिल्यांदा, कळालं का. आता तो पोर्ट आहे की नाही माहीतही नाही कोणाला. सायन म्हणजे काही शिव. तर असं सगळं आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. आवडलं तर लाईक करा, पाहत राहा. थँक्यू.